आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. तापी नदीच्या पुलावर कठडे बांधणे, जाळी तात्पुरती जाळी लावणे, जेणेकरून गर्दीच्या वेळेस पळापळ झाल्यास किंवा काही दुर्घटना व्हायला नको, हे आमचं मुख्य मागणी त्यांना केलेली आहे. आंघोळीसाठी जाणारे जे लोक आहे त्यांच्यासाठी घाट बांधणे, आकस्मिक स्थिती निर्माण झाल्यास बोटिंगची व्यवस्था, NDRFची टीम यांच्या व्यवस्थेची मागणी केलेली आहे. रेल्वेकडून आम्ही त्यांना मागितलं आहे की येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता नेमू गाडी चारी दिशेने आम्हाला सुरू करून द्यावी आणि काही गाड्यांचे स्टॉपेज वाढवावे. उसके सिवा नहीं मैं किसी को जानता हूँ, अरे मैं भोले का दीवाना भोले को मानता हूँ, मैं भोले का दीवाना भोले को मानता हूँ, मैं भोले का दीवाना भोले को मानता हूँ, मैं भोले का दीवाना भोले को मानता हूँ. आदरणीय परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांची आपल्या भुसावळ परिसरात अकलूज शिवारमध्ये 10 मार्च ते 16 मार्चपर्यंत होणाऱ्या शिवमहापुराण कथेसाठी आयोजित आजच्या पत्रकार परिषदेत आपल्या सर्व पत्रकार मित्रांचं मी हार्दिक स्वागत करतो समितीतर्फे. या कथेचे आयोजन समितीमध्ये आयोजक प्रमुख विजय भाऊ भोई, देवेंद्रजी अग्रवाल, वाघ सर, डॉक्टर चेतन चौधरी आणि सर्व अजय भाऊ पाटील आणि सर्व समिती मेंबर इथे उपस्थित आहेत. यांचंही मी समितीतर्फे स्वागत करतो आणि सगळ्यांना याच प्रकारे ज्या प्रकारे आम्ही आजपर्यंत मदत केली किंवा सहकार्य सर्वांचं राहिलं, पत्रकारांचं, गावातील नागरिकांचं, हे यापुढे सगळ्यांना मिळेल आणि भुसावळ परिसराचं नाव आपण जगाच्या पटलावर सुवर्णाक्षरात नोंदवू अशी मला अपेक्षा आहे. की आपण तापी परिसरात निसर्गरम्य परिसरात ही कथा आयोजन करतो आहे, याचा लाभ सगळ्यांना मिळेल आणि सगळं आपल्या पत्रकार माध्यमातून ते सगळीकडे ते निरोप जाईल अशी अपेक्षा. कथेमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांसाठी 132x600चा एक असा ॲल्युमिनियम हँगर डोम तयार करण्यात आला आहे. तसेच 100x600चे 2 डोम असे 3 जर्मन हँगर डोम तयार केले जात आहे. त्यामध्ये 40x80चा गुरुदेवचा स्टेज राहील, समोर आस्था चॅनलचं लाईव्ह प्रक्षेपण आणि संगीतकारांचा स्टेज राहील. त्याच्यानंतर आरतीचे मुख्य यजमान व निमंत्रित भाविक यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्यानंतर जवळजवळ 2000 सिलिंग 15x15चे भाविकांसाठी लावण्यात येतील. गुरुदेव आणि यांची VIP पार्किंगसाठी कोळीवाडाच्या बाजूला जे रस्ता आहे त्या ठिकाणाहून प्रवेशद्वार राहील आणि VIP पार्किंग प्रशासनाची पार्किंग राहील. तसेच भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था दररोज सुमारे 2 ते 2.5 लाख लोकांचं जेवण तयार करण्यात येईल. त्यामध्ये सकाळी 9 वाजता जेवण सुरू होईल, दुपारी 1 वाजेपर्यंत, आणि संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल, रात्री 10 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चांगलं पाणी, फिल्टर पाणी आपण देण्याची व्यवस्था करीत आहोत. तसेच मुक्कामी राहणारे भाविक जवळजवळ 50,000पेक्षा जास्त राहतील. त्यांच्या राहण्याची व्यवस्था टेंटमध्ये राहील आणि आंघोळीची व्यवस्था इथे अकलूज शिवारमध्ये करण्यात येत आहे. तिथे जवळच त्यांच्यासाठी स्वच्छतागृह, प्रसाधनगृह वगैरेची पण व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यासोबतच कचरा व्यवस्थापनासाठी आम्ही घंटागाडी आणि ट्रॅक्टर वगैरेची व्यवस्था केलेली आहे आणि स्वच्छतासाठी जवळजवळ 300 लोकांचा स्टाफ 3 शिफ्टमध्ये आम्ही ठेवणार आहे, जेणेकरून कमीत कमी कचरा होईल. तसेच इथे ॲम्ब्युलन्स, फायर फायटर, अग्निशामक दल आणि मेडिकल टीमची व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.
त्याचे लोकेशन पोलीस विभागाकडून मिळेल त्याप्रमाणे आम्ही ठेवणार आहे. एक प्रवेशद्वाराजवळ राहील आणि एक VIP पार्किंगजवळ HP पेट्रोल पंपाजवळ. या व्यतिरिक्त पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही व्यवस्था ठेवणार आहे. तसेच कूलर आणि पंख्यांची व्यवस्था उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ते पण आम्ही कथेच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. मेडिकल टीमसाठी आम्ही सिव्हिल हॉस्पिटल तसेच गोदावरी मेडिकल कॉलेज व PSC यांच्याकडनं आम्ही मदत घेऊन इथे मेडिकल कक्ष उभारणार आहे. यासोबतच दिनांक 20/2/2026 रोजी भुसावळ येथे प्रांत कार्यालयामध्ये महाशय अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत आढावा बैठक झाली. त्यामध्ये आम्ही त्यांना बऱ्याचशा गोष्टींची मागणी केलेली आहे. त्या सर्वात प्रामुख्याने मागणी म्हणजे तापी नदीच्या पुलावर कठडे बांधणे, तात्पुरती जाळी लावणे, जेणेकरून गर्दीच्या वेळेस पळापळ झाल्यास किंवा काही दुर्घटना व्हायला नको, हे आमचं मुख्य मागणी त्यांना केलेली आहे. त्यासोबतच तापी नदीच्या पुलावर जर दुभाजक टाकण्यात आले, जेणेकरून संध्याकाळी कार्यक्रम सुटल्यानंतर होणारी गर्दी ती 2 विभागामध्ये डिवाईड होऊन लवकर मार्ग मोकळा होण्यास मदत होईल. त्याच्यानंतर आम्ही तापी नदीवर आंघोळीसाठी जाणारे जे लोक आहे त्यांच्यासाठी घाट बांधणे, आकस्मिक स्थिती निर्माण झाल्यास बोटिंगची व्यवस्था, NDRFची टीम यांच्या व्यवस्थेची मागणी केलेली आहे. बाकी ST विभागामार्फत तात्पुरते बसस्टँड Y पॉईंटवर उभारण्यात येणार आहे. तसं ST विभागामार्फत त्या दोघांनी येऊन पाहणी करून नियोजन केलेले आहे. यासोबतच MECB, जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनामार्फत आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सहकार्याची अपेक्षा आहे. रेल्वेकडून आम्ही त्यांना मागितलं आहे की येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता मेमू गाडी 4ही दिशेने आम्हाला सुरू करून द्यावी आणि काही गाड्यांचे स्टॉपेज वाढवावे, डबे वाढवावे, जनरल डबे, जेणेकरून लोकांना त्रास कमी होईल. त्याबाबत त्यांनी सिनियर DCM साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे. आता तुम्ही एवढ्या मागण्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, अधिकाऱ्यांसोबत तुमच्या बैठकी झालेल्या आहेत, यातल्या कोणकोणत्या मागण्या पूर्तता झालेल्या आहेत? त्यासोबत त्या बाबतीमध्ये महाशय जिल्हाधिकारी साहेब यांनी उद्या दुपारी 4 वाजता प्रांत कार्यालय भुसावळ येथे आढावा बैठक ठेवलेली आहे. ॲक्शन टेकन प्लॅन त्यामध्ये त्यांनी मागितलेल्या सर्व विभागांना त्यांनी नोटीस देऊन बोलवलेलं आहे. यासोबतच FDA विभाग, फूड अँड ड्रगवाले पण येणार आहे. त्या दिवशी पण त्यांनी सांगितलं मीटिंगमध्ये अप्पर जिल्हाधिकारी साहेबांनी की फूड अँड ड्रग विभागामार्फत तुमच्या महाप्रसादाची दररोज तपासणी होईल, त्यास आमची कोणती हरकत नाही म्हटलं. जळगावकडून येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही शेळगाव बॅरेजकडून रस्ता जो आहे पूल त्या ठिकाणाहून खालता आणि वरचा पूल सुरू करण्यास त्यांना मागणी केलेली आहे PWD विभागामार्फत, जेणेकरून त्या भाविकांना भुसावळ मार्गे येण्याचा ताण कमी होईल आणि अंतरही वाचेल आणि वेळही वाचेल आणि भुसावळच्या तापी नदीच्या पुलावर होणारी गर्दी त्याला डिवाईड होण्यात मदत होईल. काय सांगाल प्रेस कॉन्फरन्सचं महत्त्व? श्री शिवाय नमस्तुभ्य. 9/3/2026 रोजी आपली सकाळी 9 वाजता कलशयात्रा तापी नदीपासून तर कथास्थळापर्यंत निघणार आहे. गुरुदेवांचं आगमन दुपारी 4 वाजता भुसावळमध्ये होणार आहे. 10/3 ते 15/3 रोजी कथेचा टाईम आपला 1 ते 4 असणार असून 16 तारखेला कथेचा टाईम 8 ते 1 वाजेपर्यंत राहणार आहे. या गुरुवर्य प्रदीपजी मिश्रा तर यांचं श्री शिव महापुराण कथा आपण 10 मार्च ते 16 मार्चपर्यंत आयोजित केलेली आहे आणि ह्या कथेमध्ये साधारणतः आम्हाला 10 लाख अधिक म्हणजे प्लस आपण म्हणूया तर 10 लाखापेक्षा जास्त या ठिकाणी संख्या प्रत्येक दिवशी भेट देणार आहे आणि म्हणून त्यासाठी अतिशय नियोजनबद्ध त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं की चारी बाजूला आमची पार्किंग राहणार आहे. भुसावळकडनं येणारे, त्यानंतर यावल चोपड्या साईडचे येणारी पार्किंग असेल, सावदा फैजपूरकडनं येणारे असेल, म्हणजे जेणेकरून कोणत्याही प्रकारचं व्यवस्थेमध्ये अडसर निर्माण होणार नाही आणि त्या दृष्टीनं आमची संपूर्ण तयारी जवळजवळ आता पूर्णत्वाला येते आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जास्तीत जास्त स्वच्छता आणि भोजन समितीवरती जास्त भर देणार आहोत. कारण स्वच्छता म्हटल्यानंतर कारण 10 लाख पब्लिक जेव्हा येते आणि त्याच्यामध्ये प्रत्येकजण स्वच्छताप्रिय असतोच असं नाही आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त स्वयंसेवक
आम्ही स्वच्छतेमध्ये आणि जास्तीत जास्त चांगल्यात चांगलं दर्जेदार उत्कृष्ट अन्न त्या ठिकाणी आमच्या भक्तांना शिवभक्तांना मिळेल याची आम्ही काळजी घेणार आहोत आणि कोणत्याही शिवभक्ताची त्या ठिकाणी गैरसोय होणार नाही ही संपूर्ण त्या ठिकाणी दखल आम्ही त्यांच्या आरोग्यापासून त्यांच्या भोजनापासून आणि त्यांना संपूर्ण सकाळ दुपार संध्याकाळचे किंवा जे आमचे कार्यक्रम ठरलेले आहेत तर ते अतिशय आनंदपूर्वक त्या ठिकाणी संपूर्ण जळगाव जिल्ह्याचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशमध्ये आमचं जळगाव भुसावळचं नाव पाडळस या गावाचं नाव आमच्या भोई परिवाराचं नाव आमच्या हे जे आयोजकांचं हे जे ऋणानुबंध आम्ही म्हणूया की खरोखर आम्हाला एक ऋणानुबंध त्या ठिकाणी आम्हाला एक कुठेतरी आहे आणि म्हणून त्या निमित्तानं एक सुवर्ण संधी आम्हाला नावलौकिक करण्याची आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाली आणि म्हणून एक बाबांचे आशीर्वाद त्यांचे या आपल्या भूमीला एक पदस्पर्श होतील आणि त्या पदस्पर्शानंतर नक्कीच आपलं नाव संपूर्ण जगाच्या पातळीवरती जळगाव जिल्ह्याचं नाव चमकेल आणि म्हणून ही कथा ही फक्त पाडळसेकरांची नाही आहे भुसावळकरांची नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण जळगाव जिल्ह्याची प्रत्येक गावाची प्रत्येक देश त्या ठिकाणी स्वयंसेवकाची प्रत्येक तळागाळाच्या व्यक्तीची ती कथा राहील एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आपली जी शिवमहापुराण कथा आहे त्या कथासाठी येणारे जे भाविक आहेत त्या भाविकांसाठी आपण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. पार्किंग आपल्या नंबर दिलेले आहेत प्रत्येक पार्किंगला. आपले पार्किंग टोटल आहेत 11. 1 नंबर पार्किंग आणि 2 नंबर पार्किंग ही सावदा फैजपूरसाठी राहील. त्याच्यानंतर 3 नंबर 4 नंबर आणि 5 नंबर पार्किंग जळगाव यावल चोपडा ह्या भागासाठी राहील. जळगाववरनं येणाऱ्या भाविकांना पर्यायी मार्ग म्हणून आपण शेळगाव बॅरेजकडनं ठेवलेला आहे. त्यावरनं वरचा पण पूल आणि खालचा पण पूल दोघं पूल चालू राहतील. त्याच पद्धतीने भुसावळकडनं येणारे जे भाविक राहतील जामनेरकडनं येणारे बोदवळकडनं येणारे जे भाविक राहतील त्यांच्यासाठी आपण 6 नंबर 7 नंबर त्याच्यानंतर 8 नंबर आणि 9 नंबर आणि 10 नंबर ही पार्किंग ठेवलेली आहे. त्याच पद्धतीने मुक्ताईनगरला बोलला बोलली म्हणून एक फाटा आहे त्या फाट्यावरनं आपण डायव्हर्शन ठेवलेलं आहे. व्हाया तुम्ही अतनूर धरणावरनं दुष्केडा गावापासून एक कोटराव साईडला जी पार्किंग ठेवलेली आहे 11 नंबर पार्किंग प्रशस्त पार्किंग आहे. तिथून पंडालाचा मार्ग जो आहे तो पण एकदम काही अंतरावरती आहे काही सेकंदावरती आहे. सावदा रावेर आणि मुक्ताईनगर यांना ती कोटऱ्याची पार्किंग दिलेली आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. या ठिकाणी आयोजकांच्या वतीने जे सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या व्यवस्थेचा खरं उपभोग घेण्यासाठी जे भाविक या ठिकाणी येणार आहे त्यांनीसुद्धा आपल्या भक्तीचा आणि शक्तीचं प्रदर्शन या ठिकाणी करायचं आहे. कारण की येताना भाविकांनी स्वतःची जबाबदारी म्हणून जर ती स्वीकारली तर आपली कथा ही उत्कृष्टपणे पूर्णत्वास येईल. म्हणून मी आयोजकांच्या वतीने भोई परिवाराच्या वतीने सर्व भाविक भक्तांना ही आग्रहाची विनंती आणि आवाहन करू इच्छितो की 10 तारखेला होणाऱ्या या शिवमहापुरांच्या महाकुंभ जे स्वरूप या ठिकाणी होणार आहे याचा लाभ घ्यावा आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे अन्नदान या ठिकाणी करावं अशी सर्व भाविक भक्तांना विनंती करतो आणि आवाहन करतो. कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त सळसळत अंगामधी सवारी शिवबा चौकामधी. शूरवीर होता शिवबा माझा राजा आमचा थोर दुश्मनाच्या
कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की राजांचं शिलेदार आमच्या रक्ताचा रंग एकच भगवा. घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा जेवर सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडूनी याला माझा वाघर कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे
subscribe now and press the bell icon. Never miss an update.